मित्रांनो, आपल्या आजूबाजूला चांगल्या वाईट सर्वच प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात असतात, परंतु त्यापैकी आपण नेमकं चांगलं काय घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असते. कोणत्याही गोष्टीतून चांगले कसे मिळवायचे यावर आधारित हे पुस्तक आहे. याचा सारांश आपण पाहणार आहोत. कोणत्याही कौशल्यात सुधारणा करण्यासाठी गेट बेटर ॲट एनिथिंग ही 3 भागांची चौकट आहे. अद्ययावत विज्ञान, गणित, संगीत आणि बरेच काही या क्षेत्रातील प्रतिष्ठित कामगिरी आणि लेखकाचा 2 दशकांचा प्रवास यावर आधारित जे एक उत्तम शिकाऊ पुस्तक बनते. तर तुम्ही 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत MIT मधून 4 वर्षाची संगणक विज्ञान पदवी पूर्ण करू शकता का? 2011च्या उत्तरार्धात स्कॉट एच यंग यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा निर्णय घेतला. 2006 मध्ये त्यांचा ब्लॉग सुरू केल्यापासूनच यंगला शिकण्याची वेळ लागले होते आणि त्याच्या MIT चॅलेंजसह त्यांनी शिक्षण किती काळ, किती खर्चिक आणि किती पारंपरिकपणे मिळवायला हवे या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी आशा व्यक्त केली. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाच्या अशा पुस्तकाचा सारांश आपण आता सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. स्कॉटने पाठ्यपुस्तकावर $2000 खर्च केले, त्याची वेळापत्रक तयार केले आणि कामाला लागले. वैयक्तिक वर्गात प्रवेश न घेता आणि प्राध्यापकांच्या मदतीशिवाय त्याला सर्जनशील बनावे लागले, जसे त्याने त्याच्या TED चर्चेत स्पष्ट केले. स्कॉटने बॅचमध्ये 1.5 पटीच्या वेगाने व्याख्याने पाहिली. अधिक जलद अभिप्राय मिळवण्यासाठी त्याने हातात उपायांसह असाइनमेंट केले. शेवटी त्याने 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीत सर्व 33 वर्ग पूर्ण केले. हे नक्कीच आश्चर्यकारक होते. 12 वर्षानंतर बरेच काही बदलले आहे, परंतु आजीवन शिकणे ही केवळ एक चांगली घोषणा नाही. स्कॉट लिहितात, ती एक गरज आहे. प्रत्येक नवीन शोधामुळे, मग तो प्रिंटिंग प्रेस असो, इंटरनेट असो किंवा AI असो, नवीन संधी उघडतात आणि फक्त खरे शिकणारेच त्यांचा फायदा घेऊ शकतात. त्याच्या नवीन पुस्तकात गेट बेटर ॲट एनिथिंग 12 मॅक्झिमम फॉर मास्टरी स्कॉटने एक चांगला शिकणारा बनण्यासाठी अनेक तत्वे सामायिक केलेली आहेत. 3 थीममध्ये गटबद्ध केले आहे. पाहणे उर्फ इतरांकडून शिकणे, करणे उर्फ योग्य सराव करणे आणि फीडबॅक जे वास्तविक जगाच्या संदर्भात लहान समायोजन करण्याबद्दल आहे. इथे 3 धडे आहेत. 3 थीमपैकी प्रत्येकी एक तुम्हाला काहीही जलद शिकण्यात मदत करण्यासाठी. पहिला धडा, 3 चरण दृष्टिकोनातून मॅझेस सारख्या समस्यांचे निराकरण करा. दुसरा धडा, पुनरावृत्तीपेक्षा भिन्नतेला प्राधान्य देऊन जलद शिका. तिसरा धडा, तुमच्या मनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी 3 अशिक्षित धोरणे वापरा. कोणत्याही गोष्टीत चांगले होण्यासाठी काय लागते ते आता पाहूया. धडा पहिला, समस्या भूलभुलैया सारख्या असतात आणि तुम्ही त्या 3 भागांच्या दृष्टिकोनातून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला पायथागोरसचे प्रमेय माहीत आहे का? तर तुम्हाला बरोबर A वर्ग अधिक B वर्ग बरोबर C वर्ग. 1967 मध्ये फ्रेंच गणितज्ञ पियरे डी फर्मेट यांनी दावा केला की पूर्ण संख्यांचे कोणतेही संयोजन नाही, ते 2 पेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही घातांकासाठी हे समीकरण सोडवते. याला फर्मेटचे शेवटचे प्रमेय म्हणतात आणि याने जवळजवळ 400 वर्षे गणित समुदायाला धक्का दिला. 1994 मध्ये ब्रिटिश गणितज्ञ अँड्रू वाइल्स यांनी शेवटी एक उपाय शोधला. त्यांनी ते कसे केले? भूलभुलैयाप्रमाणे प्रमेयाच्या विशाल समस्या जागेवर नेव्हिगेट करून यंग लिहितात, समस्या असलेली जागा चक्रव्यूह सारखी असते. तुम्ही आता कुठे आहात हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही गंतव्य स्थानावर पोहोचले की नाही हे तुम्ही सांगू शकता, पण भिंती तुमच्या हालचालीवर मर्यादा घालतात, ज्यामुळे तुम्हाला बाहेर पडणाऱ्या वळणाचा मार्ग शोधण्यासाठी भाग पाडतात. तुमच्या आयुष्यातील समस्यांच्या ठिकाणी कार्यक्षमतेने नेव्हिगेट करण्यासाठी असे 3 चरणांमध्ये तुम्ही प्रयोग करा. पहिलं चरण, समस्या योग्यरित्या फ्रेम करा. एखाद्या पेंटिंगमध्ये काय दिसते हे ओळखण्यासाठी तुम्ही कधीही त्याच्या अगदी जवळ उभे राहिल्यास तुम्हाला माहीत आहे का की योग्य दृष्टिकोन सर्व फरक करतो. दुसरा मुद्दा आहे, आशादायक समस्या निवडा. कोणत्या समस्यांचे निराकरण करणे अशक्य आहे हे जाणून घेणे अशक्य असले तरी आपण ज्या समस्या सोडवण्याचा मार्ग पाहू शकतो त्या निवडण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे. तिसरा मुद्दा, समस्या जागा एका वेळी एक खोली एक्सप्लोर करा. वाइल्सने नेमके हेच केले. एके दिवशी तुम्हाला
लाईट स्विच सापडेपर्यंत तू एका गडद हवेलीत अडखळत राहणे, फर्निचरमध्ये अडखळणे असे गणित करतो. बऱ्याचदा सोल्युशन्स कालांतराने हळूहळू जोडतात, नंतर सर्व एकाच वेळी येतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी मोठी समस्या भेडसावते तेव्हा चक्रव्यूहाचा विचार करा आणि हा 3 चरण दृष्टिकोन तुम्ही वापरून पहा. धडा दुसरा, तुमच्या सरावात वेगवान शिक्षणासाठी पुनरावृत्तीपेक्षा भिन्नतेला प्राधान्य द्या. लेखक म्हणून यांच्या अनुभवाच्या दशकाभराच्या कारकिर्दीत त्यांनी इतरांनी केलेली एक मोठी चूक म्हणजे त्यांच्या लेखनातील सर्वात सोपा व्हेरिएबल कधीही त्यांनी बदलला नाही, लांबी. काही लोक 2 मिनिटांच्या वाचनानंतर 2 मिनिटांच्या वाचनाचा विक्षिप्तपणा फक्त शांतपणे भेटण्यासाठी करतात. बरं, तुम्ही 4 मिनिटाचा प्रयत्न का करत नाही? 8 कसे, 15 कसे? तर कधी 2 मिनिटांची कविता प्रकाशित केली, कधी 8 मिनिटांचा निबंध. अशा प्रयोगामुळे लेखकाला प्रेक्षकांना काय आवडले हे शोधण्यात मदत झाली आणि मजेशीर ते लिहित गेले. यंग सहमत आहे की शिकण्यात पुनरावृत्तीपेक्षा भिन्नता अधिक महत्त्वाची आहे. न्यूयॉर्कमधील 1940च्या जॅझ सीनने अनेक दिग्गज संगीतकार कसे निर्माण केले याचा तपास केल्यानंतर त्याला असे आढळले की नवीन संदर्भामध्ये कौशल्यांचे हस्तांतरण करण्यासाठी व्हेरिएबल सराव ही एक उत्तम धोरण आहे. तुमच्या सरावात परिवर्तनशीलता समाविष्ट करण्याचे इथे 4 मार्ग दिले आहेत. पहिला मार्ग, तुम्ही जे शिकता ते बदला. कोणत्याही सत्रात तुम्ही ज्यावर काम करत आहात त्याचा क्रम फक्त यादृच्छिकपणे केल्याने सर्जनशीलतेला चालना मिळते. दुसरा मार्ग, अधिक कलाकारांसह खेळा. यादृच्छिक स्टुडिओ अभ्यासानंतर जॅझ खेळाडूप्रमाणे स्वतःला अधिक परिस्थितीसमोर आणा. तिसरा मुद्दा आहे सिद्धांत जाणून घ्या. प्रत्येक आधुनिक लेखक शेक्सपियरकडून काहीतरी शिकू शकतो आणि प्रत्येक सैद्धांतिक ज्ञान आपल्याला समस्या योग्यरित्या तयार करण्याचे अधिक मार्ग देते, जसे आपण आधी चर्चा केलेली आहे. चौथा मुद्दा, ते बरोबर मिळवा, नंतर तुमचा सराव बदला. आपण पुनरावृत्तीपासून भिन्नतेकडे नेमके केव्हा स्विच करावे यावर रेषा काढणे कठीण आहे, परंतु हे दोन्ही करणे क्वचितच दुखावते. विशेषतः एकदा आपण आपल्या सरावाचे वर्तमान युनिट बऱ्याच वेळेस प्राप्त केले. होय, सातत्य महत्त्वाचे आहे, परंतु दीर्घकाळात प्रयोगाशिवाय तुम्ही विकसित होणे थांबवाल. पुनरावृत्तीपेक्षा भिन्नतेला प्राधान्य द्या. धडा तिसरा, तुमच्या कंडिशन केलेला मेंदू 3 अशिक्षित युक्त्यांसह रिसेट करा. फील गुड प्रोडक्टिव्हिटीमध्ये अली अब्दाल यांनी मेणबत्तीच्या समस्येमुळे बहुतेक लोक कसे बुचकळ्यात पडतात याचे वर्णन केले आहे. थंब टॅक्सचा एक बॉक्स आणि मेणबत्ती भिंतीला जोडण्याचे काम देऊन बहुतेक लोक थेट मेणबत्तीला खिळे ठोकण्याचा प्रयत्न करतात. त्याऐवजी ते फक्त थंब टॅग बॉक्स जोडू शकतात आणि मेणबत्ती आत ठेवू शकतात. जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपले मन विशिष्ट परिस्थितींना विशिष्ट प्रकारे पाहण्यासाठी कंडिशन बनते. तथापि जर आपल्याला खरोखर चांगले व्हायचे असेल तर आपल्याला आधीपासूनच काय माहीत आहे असे आपल्याला वाटते ते शिकून घ्यावे लागेल. सुधारणा सरळ रेषेत होत नाही. यंग तर्क करतो, जिथे जिथे आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे तिथे स्कॉट शिकण्यासाठी 3 धोरणे सुचवतो. पहिला मुद्दा, नवीन मर्यादा जोडा. केवळ 100 शब्दांमध्ये पोस्ट लिहा किंवा कमीत कमी 4000 पर्यंत मोठ्या प्रमाणात करा. आपल्या मनगटावर वजने घाला. एखादे काम मर्यादित वेळेत पूर्ण करा वगैरे. दुसरा मुद्दा, एक प्रशिक्षक मिळवा. तुम्हाला बाहेरचा दृष्टिकोन आणि संबंधित फीडबॅक देऊ शकेल अशी एखादी व्यक्ती शोधा. काही वेळा इतर लोक तत्काळ पाहतात की आम्ही अनेक दशकांपासून काय गमावले आहे. तिसरा मुद्दा, पुनर्बांधणी करण्याऐवजी नूतनीकरण करा. आपल्याला माहीत असलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे सोडून देऊ नका. आपल्याला कार्य करणारा नवीन दृष्टिकोन सापडेपर्यंत विशिष्ट कल्पना आणि सवयी एकावेळी बदला. पहा, करा, अभिप्राय मिळवा. कोणत्याही गोष्टी चांगले होण्यासाठी त्या 3 पायऱ्या आहेत. जेव्हा आम्ही इतर लोकांच्या उदाहरणावरून शिकण्यास सक्षम असतो तेव्हा स्वतः व्यापकपणे सराव करतो आणि विश्वासार्ह अभिप्राय जलद प्रगतीचे परिणाम मिळवतो. स्कॉट लिहितात, आपण सर्वोत्कृष्ट होऊ शकत नाही, परंतु तरीही आपण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींमध्ये थोडे चांगले होऊ शकतो आणि बऱ्याचदा थोडे चांगले पुरेसा आहे. एनिथिंग रिव्ह्यूमध्ये तुम्ही अजून काही मुद्दे
कोणते पाहू शकता तर गेट बेटर ॲट एनिथिंग हे शिकण्याच्या नवीनतम संशोधनाचा एक उत्तम राऊंडअप आहे. प्रेरणादायी उदाहरणे, असामान्य धडे आणि कोणत्याही कौशल्यात सुधारणा करण्यासाठी एक ठोस पद्धतशीर दृष्टिकोन आहे. तर स्कॉट यांना याबद्दल आपण शाबासकी देऊ शकतो. मित्रांनो, 17 वर्षाची हायस्कूलची विद्यार्थिनी जिने तिच्या सर्व अभ्यासासाठी शिकण्याचा पद्धतशीर दृष्टिकोन कधीही शिकला नाही. 35 वर्षीय छंद टेनिसपटू जिला आपला खेळ पुन्हा अधिक मनोरंजक बनवायचा आहे आणि ज्याला याबद्दल उत्सुकता आहे शिकण्याची विज्ञान. तर मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, इतरांना फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.